गावची यात्रा आली आहे. गावची यात्रा आली. तीन तिघाड काम बिघाड हाय का नाही. आपला चौथा हुशार मित्र शिकलेला आपण ती घायाळ आली प्रशांत पडळकर त्याला बोलून घेऊन यात्रेसाठी तमाशा ठरवायला जाऊ. तो हुशार माणूस आहे. गेल्या वर्षीची वर्गणी मी त्याच्याकडेच आहे. हाक मारू का प्रशांत पडळकर. कसं काय मित्रा बरं चाललंय का? बरं आहे बाबा तुझ्या आशीर्वादाने. काय लय जण गोळा झाला कोण काही गेलंय काही नाही नाही यात्रेच्या आधी घालवून गावची यात्रा कर बंद. अरे गावची यात्रा आली म्हणून तुला बोलावलं या. हा तुम्ही सांभाळा गावाचं. हा. घरी किती अरुणकोंब उठलाय तुझ्या माहित आहे का? माझ्या काय अरे लय मोठा कालवा. म्हणजे भांडणं लागले काय. अरे लय मोठी भांडण. ऐकून तरी दाखी लय मोठी भांडण. अरे बाबा भांडले काय काय ती रडारडी काय ती आरडारडी काय ती कसा कशी धराधरी म्हणता गाचा कशी म्हणतोय. लय मोठी भांडण. अरे पण भांडले चौकात आवाज येतोय. पण भांडले लागले कशावर. म्हटलं शिंदेच्या घरी काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आपण जाऊन बघितलं पाहिजे. आपण तू लवकर सांग भांडले कशामुळे. माझं पाण्याचं काळी झालंय. काळजाचं पाणी म्हणे अवलाद. तू सांगायच लागला तसं. म्हटलं शिंदेच्या घरी कालवा चाललाय आपण जाऊन मिटवला पाहिजे. हा जाऊन तिथं लय गर्दी होती. बर जवळ गेलो एका शेजारच्या म्हाताऱ्याला विचारलं. हा म्हटलं किसन शिंदेच्या घरी भांडण कसलं चाललंय. हा, म्हणजे तू विचारपूस केलंय. विचारपूस आता मित्र म्हणजे, हा. नेमकं भांडण कशाचा अंदाज घेतला पाहिजे. हा. डायरेक्ट जाऊन काय बोलायचं काय तिथं बोलायचंय. काय बोलवायचं म्हणजे मी म्हणून त्या म्हाताऱ्याला हा. विचारलं नेमकं विषय काय आहे? हा. तर ते म्हातारं मला म्हणतोय कसं हा. काय सांगायचं पाहुणं. हा. किसनरावच्या बायकोच्या दाण्यात पाणी गेलंय. ए आवलादी ह्याच्यासाठी तुला पुढे बोलावलं. खरंच म्हटलं तर ते किसनरावच्या बायकोच्या दाण्यात पाणी गेले. हे बघ थोबा लाल करी. मला एक सांग हा. यंदाच्या सुगीला ज्वारी किती झाली. सापुती झाली की. आज ती ज्वारी मधल्या पावसात भिजली. हा ते मध्ये बुरगा डालता अवखाळी. ती सकाळी तुझ्या बायकोनं ते सिमेंटचा रोड नवीन झाला नवीन झालं आता. त्याच्या वाळ्यात घातली होती. बर. काय तेवढ्यात ती बहिरी म्हातारी सार्वजनिक नळावर गेली. हा ती बाहेर वरच्या अंगाला राहते. हा. हा. नळाखाली बालदी ठेवली. हा. नळाचा कॉक चालू केला. बर जशी काय बालदी भरली भरली जशी काय बालदी भरली भरली जसा काय पाण्याचा लोंढा आला आला तसा तुझ्या बायकोच्या दाण्यात गेला. भाषा मराठी भाषा आहे बर का. वाळाय टाकलेल्या धान्यात म्हण ज्वारीत धान्यात धान्यात म्हण. ती भांडण कसं तरी मिटावलं. मिटलं ना. मिटलं. ती म्हातारी तिकडे काय पाठवली. मला जायची गरज नाही ना. काय गरज नाही. वहिनीची समजूत काढली. हा. वहिनीची समजूत काढली बर आणि म्हटलं आता जावं दोस्त घरी नाही कशाला थांबा. हा निघून जावं. बर काय मी निघणार तेवढ्यात वहिनी मला म्हणते रे कशा काय भाऊजी हा. तुम्ही आलात एवढं भांडण मिटवलं आलाय तसं वाईट करून जावा. ए, काय करून जावा रे. चहा नाश्ता. चहा नाश्त्याचं नाव सकाळी घेणार का. मग तुला काय वाटलं काय खायला वाटलं? का अर्ध अर्ध बोलतायला का मला बेकार वाटतंय. चहा नाश्ता करून जा. चहा नाश्त्याचं नाव घे केला आता का. वहिनी तुझी बायको म्हणजे किती हाय का लय वळणातली ह्याची कसं आहे माहितीये का. आता गावात जोड नाही हवं ह्याच्या बायको. आमच्या घरात कसं आहे माहितीये का. कसं आहे आलेल्या माणसाला तांबभर पाणी चहा नाश्ता सगळं मिळणार. नाही नाही कधी उपाशी माणूस जाणार नाही. तुझी बायको वळणातली हा. तिचा शब्द कसा मोडायचा. हा घरात गेलो पटापटा केलं. हातलाय चहा आवाज. नाश्ता चहा नाश्ता चहा नाश्ता बघ. चहा नाश्ता केलं. हा. काय आता वहिनी शब्द मोडायचा कसा. बर चहा नाश्ता केला. आता म्हणलं जोडीदार घरी नाही आणि लगेच निघावं. हा बर तसा उंबऱ्यातलं पाय बाहेर टाकतोय हा तसं ते तुझं बारकं पोरग हा बार का ते पिंट्या. काय हा. बारका पिंट्या ऐकत आला नाही. की लाडाला हा म्हणला काका काका हा. आपण आता एक खेळ खेळूया. आता ह्यानी काय पोरांनी खेळ मध्ये काढला. आता खेळातलं मला जमतंय का. हा ते मी अर्धांड माणूस बर. खेळातलं काय जमतंय का. बर, आता पण वहिनी म्हणल्या पोराची समजूत काढा. कशाला मन आता मोडता? वहिनीचा शब्द मी आजपर्यंत मोडलाय का. नाही नाही काय मी म्हंटल वहिनी मला काही खेळातलं जमत नाही. मग काय मला काही जमत नाही खेळातलं. हा. वहिनी म्हटल्या तुम्ही का काळजी केली या हा मी खेळ हुडकून काढते. बर बर वहिनीनं खेळ हुडकून काढला. काढला. आंधळ्या कोशिंबिरीचा डोळ्याला पट्टी बांधून. हा हा म्हणजे ते काय? डोळ्याला पट्टी बांधून ओळखायचं. काय हा. मग त्याला लागते ती 4 माणसं. बर काय आता आम्ही झालेलो तिघ कोण कोण. तुझी बायको एक तुझं पोरग 2 आणि मी. हा त्याला 4था माणूस आणायचं कुठनं. आयला चौथा माणूस. पण तुझ्या बायकोचा आळीत लय दरारा
हा. तुझी बायको बाहेर गेली आणि त्या चिकनवाल्या दाढीवाल्या कासंबाईला हाक मारून गेली. हा का संभायला हाक मारून घेतली. ती पळतच आलं. हा. जसं काय पळत आलं तशी सुटासुट झाली. म्हणजे डावाची गावाची हा पहिलंच राज्य माझ्यावाले. बायको तुझे हुशार हो. हा. पहिल्यापासूनच हा माझ्या डोळ्यावर बांधलं, पट्टी बांधली. मला गोल गोल फिरावला आणि सोडला की मोकळा शोध करायला. हा, ते हुडकायला. काय तुझं पोरग हुशार हा जाऊन कपाटात दडून बसलं. आता त्याला पहिल्यापासून सवय. दाढीवाला कासंबई हा. जाऊन दरवाजा मागे दडून बसला. बर तुझी बायको लई हुशार. हा काय टेबलावर चढून उभी राहिली. बरोबर. गावनी म्हणून गावले म्हणून तू खाली चापत बसला. मी अख्खं घर शोधलं. हा. मला काय कोण गावलं नाही. कोणच गावला. शोधत टेबला जवळ गेलो. हा हाताला 2 गावलं. काय पाय 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 मग आता टेबला म्हणलं आता पायावनं कळतंय का नेमकं कोण आहे ते. नाही, पायावर- मी बी हुशार, मी बी डोकं चालवलं. हा. काय म्हणलं साडी घावली हा की तुझी बायको, बायको चडी घावली, पोरग दाढी घावली, कासंबाई, बरोबर. माझ्या डोक्यात एवढं. हा. मी डोकं चालवलं, जरा वर हात केला. हा काय हा. तशी तुझी बायको बी हुशार. तुझ्या बायकोला हळूच साडीवर गेली. म्हणजे ओळखू येऊ लागलं. गावनी म्हणून बायकोला माझ्या डोक्यात एकच हा. साडी घावली. कासंबाई ए अवलाद, हा. साडी घावली, साडी म्हणला का दाढी. साडी घावली. साडी गावली तुझी बायको, बायको. चडी घावली, पोरग दाढी घावली. माझ्या डोक्यात एवढं. मी जरा वर हात सरकावला. बर तुझी बायको हुशार. तुझ्या बायको हळूच साडीवर गेली. अजून वर केली काय. मी जरा गावली म्हणून. अजून जरा वर हात सरकावला. हा. तुझ्या बायको हळूच साडीवर गेली. हा. माझ्या डोक्यात एकच साडी घावली तुझी बायको, चडी घावली तुझं पार, दाढी घावली कासंबाई. मी जरा वर हात सरकावला. तुझ्या बायकोला हळूच साडीवर गेली. असं करत करत जेव्हा सगळी साडीवर झाली, हा. हाताला केस घावली, तेव्हा म्हणलं दाढीवाला कासंबाई किती सपाटला. काय आवला रे तुझा जा झाला खेळाचा. तुला का असला खेळ काढला बाई तो. आता ह्याच्या घरनं खेळून तुझ्याच घरी जाणार आहे. कर बाबा. माझ्या गावला त्याचीच केस गावली तीच बस आपलं. लगा कायच्या काय बोलायला लागला. सिंगल केलं की शिवाय कोण सिंगल करत 4 नाही. मित्र जमली की विनोद निर्माण होतो. बरोबर आहे का नाही? गावची यात्रा जवळ आली. पोरताच कळले ती लय उशीर झाला. हा. काय तमाशा ठरवायला जाऊया, 4 गाणी त्यांची ऐकूया हा. आणि मग तमाशा ठरवून येऊया. लगेच तमाशा. ठीक आहे? चला लवकर.